नमस्कार सखींनो. आजकाल घरच्या घरी कपडे शिवण्याची आवड आहे का नसते, पण अनेकदा आपल्याला हवं तसं प्रोफेशनल फिनिशिंग मिळत नाही. आजच्या या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 सोप्या आणि भन्नाट शिलाई ट्रिक्स सांगणार आहे, ज्या वापरून तुम्ही तुमचे कपडे अगदी बुटीकसारखे परफेक्ट दिसतील. चला तर मग सुरू करूया. गळ्याला आतील पट्टी गोल आकारात जोडणे आणि फिनिशिंग करणे. सर्वात आधी पाहूया समोरील गळ्याला आतील पट्टी किंवा लायनिंग परफेक्ट कसं जोडायचं. गळ्याच्या आकाराची पट्टी कापून ती कपड्यावर उलट ठेवून शिलाई मारा. त्यानंतर गोल आकारावर हलके कट्स द्या, जेणेकरून कपडा वळवताना सुरकुत्या पडणार नाहीत. आता ही पट्टी आत दुमडून वरून एक दाब शिलाई द्या. बघा किती परफेक्ट गळा तयार झाला आहे. ट्राउझरला परफेक्ट पद्धतीने चेन जोडणे. पॅन्ट किंवा ट्राउझरला झिप लावताना अनेकांचा गोंधळ होतो. यासाठी झिप कापून व्यवस्थित सेट करा. कपड्याच्या एका बाजूला झिप उलट ठेवून शिलाई मारा आणि मग ती सरळ करून वरून फिनिशिंगची लाईन द्या. ही ट्रिक वापरल्यास तुमची चेन अजिबात खराब होणार नाही आणि अगदी घट्ट बसेल. ब्लाऊज किंवा ड्रेसच्या बाहीला गोल इलास्टिक लावणे. सध्या पफ स्लीव्ज किंवा इलास्टिक असलेल्या बाह्या खूप फॅशनमध्ये आहेत. बाहीच्या काठावर इलास्टिक ठेवून आधी कपडा दुमडून घ्यायचा. शिलाई मारताना लक्षात ठेवा की सुई इलास्टिकवर चालणार नाही, फक्त कपड्यावर चालेल. शिलाई झाल्यावर इलास्टिक ओढून घ्या. सुंदर चुन्या तयार होतील. कागदाच्या मदतीने गोल आकार शिवणे. कापडाच्या खाली कागद ठेवून गोल आकाराची शिलाई करणे. जर कापड मऊ असेल, गोल किंवा अंडाकृती आकार नीट येत नाही, तर कपड्याच्या खाली एक साधा रेषांचा कागद ठेवा. कागदावर व्यवस्थित आकार आखून घ्या. त्यावर शिलाई मारा. शिलाई झाल्यावर कागद सहज काढून टाका. त्यामुळे आकार एकदम परफेक्ट येतो. चौकोनी कपडाचा कोपरा परफेक्ट फिनिशिंगने शिवणे. चौकोनी गळा किंवा कोपरे शिवताना कापड व्यवस्थित दुमडले जात नाही. यासाठी कोपऱ्यावर त्रिकोणी शिलाई मारून जास्तीचा कपडा कापून घ्यायचा. आता कोपरा आतल्या बाजूला उलटवा. कपड्यात कोपऱ्यावर सुबक आणि टोकदार बाहेर येईल. वक्र किंवा गोलाकार कोपरा सुबकपणे वळवणे. फक्त टोकदारच नाही तर गोलाकार कोपरे शिवणे देखील सोपे आहे. गोल आकारावर शिलाई मारून झाल्यावर कात्रीने छोटे छोटे कट्स द्या. त्यामुळे कपडा आत वळवताना कुठेही ओढल्यासारखा वाटणार नाही आणि गोलाकार खूप छान दिसेल. ब्राच्या पट्टीला किंवा घट्ट कपड्याला नव्या पद्धतीने इलास्टिक जोडा. काही घट्ट कपड्यांना किंवा इनरवेअरला इलास्टिक जोडताना कापड ओढावे लागते. इलास्टिक आणि कापड एकत्र ठेवून शिलाई मारताना मागून कापड हलके ओढा. यामुळे शिलाई तुटत नाही आणि कपड्याला चांगली लवचिकता मिळते. 5 चादरीची किंवा बेडशीटचे कोपरे शिवणे. 5 सेमी मापाचा कागद वापरून बेडशीटचा कोपरा शिवणे. बेडशीट किंवा टेबल क्लॉथचे कोपरे शिवताना 5 बाय 5 सेमीचा कागदाचा तुकड्याचा वापर करून कोपऱ्यावर मापे टाकून कापड त्रिकोणी दुमडायचे आणि शिलाई मारायची. त्यामुळे कोपरे गादीला व्यवस्थित फिट बसतात आणि बेडशीट सरकत नाही. चैनीचे टोक शिवणे आणि सोपी हेमिंग. चैनीची शिवणे लॉक करणे आणि सुबक पट्टी दुमडणे. शेवटी चैनीचे टोक उघडू नये म्हणून कापडाचा छोटा तुकडा लावून ते लॉक करा. तसेच कपड्यांची खालची पट्टी दुमडताना रुंदीसारखी राहण्यासाठी पेनने मार्किंग करून घ्या आणि मग तर मैत्रिणींनो, कशा वाटल्या या ट्रिक्स नक्की घरी वापरून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.